नमस्कार मित्रांनो, मी शलाका आणि घर गप्पा फॅमिलीच्या या मकर संक्रांती स्पेशल व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मकर संक्रांती या सणाला जगभर विशेष महत्त्व आहे। हा संक्रमणाचा काळ असतो, हिवाळ्याची समाप्ती व सूर्याच्या मकर राशीच्या प्रवेशाचे प्रतीक। महाराष्ट्रात हा सण उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, मी आणि माझ्या मम्मी आम्ही घरातील देवासमोर आधी सर्व पूजेची व ववसाची तयारी करून घेतली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक भागात परंपरा व रीती वेगवेगळ्या असतात। आमच्याकडे मडक्याची सुगड पूजण्याची प्रथा नाही, म्हणून पितळी किंवा तांब्याच्या कलशामध्ये आम्ही ववसा करतो। नेहमी संक्रांतीला काळे कपडे परिधान केले जातात, पण यावर्षी माझ्या ऐकण्यात आले की काळे कपडे घालायचे नव्हते, सो मग मी ते टाळलेच आणि छान हिरवी साडी नेसून मी पूजा केली। तांब्याच्या कलशाची पूजा केली आणि त्याला हळद कुंकू फूल अक्षदा वाहून तीळ तांदळाने ववसा केला। मग देवाजवळ सुपारी ठेवून त्याची पूजा केली। हळद कुंकू वाहून फूल वाहून ववसा केला। देवाला देण्यासाठी पायनॅपलचा शिरा बनवला। तो शिऱ्याचा नैवेद्य देवाला अर्पण केला। त्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला दाखवेन, पण मित्रांनो, यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। त्यानंतर आम्ही तुळशीची पूजा केली। हळद कुंकू फूल वाहून ववसा केला। तुळशीला प्रदक्षिणा केली। मित्रांनो, घरातील देवांना व तुळशीला ववसा करणं या दिवशी महत्त्वाचे असते। जर बाहेर जाता येणे शक्य नसेल तर घरच्या घरी देव्हाऱ्याला आणि तुळशीला ववसा करून घ्यावा। त्यानंतर आम्ही सर्व साईबाबांच्या मंदिरात गेलो। हे मंदिर नवीनच झाले आहे आणि तसं तर आम्ही दरवर्षी शिर्डीला जातो, पण सध्या चिमुकली आल्यामुळे कुठेही जाणे शक्य होत नाही, म्हणून तिला घेऊनच आज या मंदिरात दर्शनाला आलो होतो। या मंदिरातून निघाल्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो। संक्रांत असल्यामुळे तिथे खूप गर्दी होती। या मंदिरात सर्व देवी देवतांच्या प्रतिमा असल्यामुळे सर्व सवासणी इथेच पूजेला येतात। तुम्ही पाहू शकता, सर्व प्रतिमा इथे दिसत आहे। गणपती, राम सीता लक्ष्मण, राधाकृष्ण, विठू रखुमाई, लक्ष्मीनारायण, ज्ञानेश्वर माऊली, दुर्गा माता आणि अशा इथे अजूनही खूप साऱ्या प्रतिमा होत्या। आम्ही सर्व प्रतिमांची पूजा करून तिळगुळ वाहून ववसा केला। मंदिरातील वातावरण अत्यंत आनंददायी आणि प्रसन्न होते। मंदिराच्या आवारात सगळ्या बायका जमा झाल्या होत्या व एकमेकींना वाण देऊन तिळगुळ समारंभ साजरा करत होत्या। जुन्या काळात मैत्रिणींना भेटण्यासाठी मकर संक्रांतीला वाण लुटण्याची परंपरा सुरू झाली होती। आताही अनेक जणींना एकमेकींना भेटणे शक्य होत नाही, तरी अशा सणांमुळे एकमेकींना भेट होते आणि शुभेच्छा देत हळदी कुंकवासारखे सण साजरे करता येतात। मग मीही या आवारात इतर बायकांसोबत सहभागी झाले व हळदी कुंकू ववसा केला। त्यातच आमची चिमुकली रडायला लागली आणि मग आम्ही घाईघाईने तिथून निघालो। मग आम्ही घरी आलो। त्यानंतर मम्मी आणि मी एकमेकींना हळदी कुंकू देऊन ववसा केला व घरात सर्वांना तिळगुळ देऊन मी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। अशा प्रकारे मी मकर संक्रांत साजरी केली। मित्रांनो, तुम्ही संक्रांत कशी साजरी केली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।